नागपुर के पांचपावली पुलिस स्टेशन के तहत जबरन लूटपाट के मामले को पुलिस ने सुलझा लिया। इस मामले में 2 कुख्यात आरोपियों को हिरासत में लेकर उनके पास से लूट का माल बरामद किया गया। एक आरोपी की तलाश जारी है। नागपुर के पांचपावली पुलिस स्टेशन क्षेत्र के बांग्लादेश में लूटपाट की घटना सामने आई थी। इलाके के 3 कुख्यात आरोपियों ने चाइना मेड चाकू के दम पर लूटपाट की वारदात को अंजाम दिया था। पुलिस ने इस मामले में 2 आरोपियों को हिरासत में लेकर लूटी गई गाड़ी, 2 मोबाइल और अन्य सामान बरामद किया है। साथ ही अन्य आरोपियों की तलाश जारी है। पुलिस ने इलाके के कुख्यात आरोपियों को भाईगिरी के खिलाफ कड़ी कार्रवाई की चेतावनी दी है। बरोबर आहे। लोकेश धकाते आपल्या गाडीने भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं बांगलादेशला, लुक्का चौकात घेतला। त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं। जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत। तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे। त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले। जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला। त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचा चाकू दाखवला। पैसे दे म्हणलं। त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकवले, त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकवले, त्याच्याकडे टूल किट होता 5000चं, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले। त्या शरीरावर पट्टे बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत। त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि जबरीने चोरीने नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे। आता एक आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू। सर, जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आला आहे? आणि सर, आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात, त्यानंतर पोलीस काय करणार, काय? नाही, त्याच्या बाबतीत आपण मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ। ते तुम्ही निदर्शनाला दिले ते आपण काढून घेऊ, त्याच्यात काही शंका नाही। आणि हे लोक भाईगिरी करण्याचा प्रयत्नात आहे, त्यांना आपण भाईगिरी होऊ देणार नाही। कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू, त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू। सर, जे अटक आरोपी आहेत त्यांचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर? ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत। जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे, अटक केलेली आहे त्यांना। पुढील कडक कायदेशीर कारवाई करू।